मिरजेत भर दिवसा बंद बंगला फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने ऐवज लंपास। मिरज शहरातील आदर्श घरकुल सोसायटीमध्ये भर दिवसा बंद बंगला फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत। भर दिवसा घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिरजेतील आदर्श घरकुल सोसायटीमध्ये जयंत धनंजय भिंताडे वय 58 यांचे आविष्कार नावाने बंगला आहे। सोमवारी सकाळी 11:30 वाजता ते कामानिमित्त घराला कुलूप घालून बाहेर पडले। याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील जवळपास 3 तोळे दागिने, चांदीच्या वाट्या, चांदीची नाणी तसेच रोख 60,000 रुपये असा जवळपास 4.5 ते 5 लाखांचा ऐवज लंपास केला। जयंत भिंताडे हे दुपारी 3 वाजता घरी आल्यानंतर त्यांना सदरचा प्रकार निदर्शनास आला। याबाबत त्यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी टेहळणी करून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। यापूर्वी सुद्धा परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत। म्हणजे भिंताडे, राहणार आदर्श कॉलनी, पंढरपूर रोड, मिरज। काल दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता आम्ही कामाला बाहेर पडल्यानंतर दुपारी 3 वाजता घरी आल्यानंतर 11 ते 3 या वेळेमध्ये आमच्या घरामध्ये चोरी झालेली आहे। घराला पुढच्या दरवाजाचं कुलूप तोडलेलं होतं। लाकडी दरवाजाचं कुलूप कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून त्यांनी चोरी केलेली आहे। आणि आमच्या बेडरूममध्ये 1 नंबर बेडरूममधला एक कपाट आणि बेडरूम नंबर 2 मधलं कपाट पूर्ण विस्कटून त्याच्यामध्ये एक सोन्याचं 2.5 तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र, त्याच्यानंतर सोने नेकलेस, त्याच्यानंतर चांदीच्या वाट्या, रोख रक्कम 60,000 रुपये, त्यानंतर चांदीच्या वस्तू, सोन्याच्या वस्तू, चेन, अंगठी अशा वस्तू चोरी झालेली आहे। रोख 60,000 रुपये गेलेले। याबाबत पोलिसांमध्ये कायदेशीर कारवाईसाठी तक्रार दिलेली आहे। पोलिसांनी योग्य तो तपास करून आमचा मुद्देमाल आम्हाला परत मिळावा आहे।